भाग्य आपुले थोर म्हणून जाहलो मराठी, विश्वाच्या गाभारी गर्जे मराठी. भाग्य आपुले थोर म्हणून जाहलो मराठी, विश्वाच्या गाभारी गर्जे मराठी. गर्जे मराठी, गर्जे मराठी, विश्वाच्या गाभारी गर्जे मराठी. गर्जे मराठी प्रस्तुत विश्वाच्या गाभारी गर्जे मराठी या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. पूर्व आशियाई देशांमध्ये अनेक वर्ष स्वतःच्या क्षेत्रात उच्च पदावर राहूनही मराठी भाषेवरच्या प्रेमापोटी मराठी भाषा संस्कृती जतन करण्याचं काम करणारे मनोज कुलकर्णी आज आपले पाहुणे आहेत. पुरवठा साखळी व्यवस्थापन म्हणजे सप्लाय चेन मॅनेजमेंटमधील 30 वर्षापेक्षा अधिक काळाचा जागतिक पातळीवरचा प्रदीर्घ अनुभव, वयाच्या 50व्या वर्षी त्या विषयात मिळवलेली डॉक्टरेट आणि मराठीच्या प्रेमापोटी वेगवेगळ्या देशात राबवलेले विविध उपक्रम अशा विविध क्षेत्रांची ते अत्यंत सहज सांगड घालतात. ते सध्या हाँगकाँगमधल्या बहुराष्ट्रीय कंपनीत कॉर्पोरेट सप्लाय चेनचे प्रमुख म्हणून काम करतात. त्यांनी महिंद्रा अँड महिंद्रा, फोर्ड मोटर्स, इमर्सन इलेक्ट्रिक, रोजमाउंट मेजरमेंट, जॉन्सन इलेक्ट्रिक अशा विविध भारतीय, अमेरिकन, युरोपियन आणि आशियाई कंपन्यांमध्ये विविध पदांवर काम केलंय. त्यांनी जगभरातल्या 800हून अधिक अभियांत्रिकी कंपन्यांना भेट दिली असून कित्येक कंपन्यांचे सविस्तर ऑडिट त्यांनी केलंय. यामध्ये बऱ्याच कंपन्यांचा समावेश असल्यामुळे भारत, चीन, मेक्सिको, ब्राझील, सर्बिया, पोलंड, हंगेरी अशा विकसनशील देशांसाठी काम करण्याचा त्यांच्याकडे अनुभव आहे. मनोज यांना खरेदी आणि पुरवठा साखळीसाठी नवीन कार्यालय स्थापित करणं, सप्लाय चेन, परचेस, प्रोक्युरमेंट अशा खात्यांमधील कार्यक्षमता वाढवणं यामध्ये एक तज्ज्ञ मानलं जातं. लहान वयात परदेशी जाण्याचा त्यांना योग आला. फोर्ड सारख्या बहुराष्ट्रीय कंपनीत आंतरराष्ट्रीय टीम बरोबर त्यांना लहान वयात काम करता आलं. गर्जे मराठीसाठी सप्लाय चेन मॅनेजमेंटवर त्यांनी एक कोर्स बनवलाय. तसंच हाँगकाँग मधल्या युनिव्हर्सिटीमध्येही त्यांनी शिकवायला सुरुवात केली आहे. कुलकर्णी यांना 10वी आणि 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेत राष्ट्रीय गुणवत्ता शिष्यवृत्ती मिळाली असून त्यांनी सोमय्या कॉलेजमधून उत्पादन अभियांत्रिकीमध्ये आणि SP जैन मॅनेजमेंट संस्थेतून व्यवस्थापन शास्त्रात पदवी मिळवली आहे. चला भेटूया मनोज कुलकर्णी यांना. नमस्कार सर, आपलं कार्यक्रमात स्वागत. 你好，我是मनोज.现在我在हाँग काँग,我是मुंबई人，一点点上海人。 बापरे, म्हणजे तुम्ही धन्यवाद मानले हे कळलं मला, पण ह्याचा मराठीत अर्थ काय? नाही, अगदी सोपं आहे. वो श म्हणजे मी आहे, मनोज, माझं नाव मनोज आहे. आणि शेंझाय म्हणजे आता सध्या मी हाँगकाँग मध्ये राहतो. मी मूळचा मुंबईकर. ई दियन दियान म्हणजे थोडा थोडा, शांघाय रन म्हणजे शांघायकर, यन म्हणजे लोक, म्हणजे त्यामुळे शांघायकर. चायनीज भाषा ही अशी असते, ते शब्द जोडत जोडत ते मोठा शब्द बनतो. म्हणजे थोडे काळ तुम्ही चायनाला राहिलात, नंतर आता हाँगकाँगला राहताय. त्याच दोन्ही जवळजवळच्या देशांमध्ये राहत आहे. तर सरांना मी बहुआयामी व्यक्तिमत्व असं म्हटलं, याचं कारण वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये त्यांना आवड आहे आणि ती आवड ते जोपासत आहेत. सप्लाय चेन मॅनेजमेंटमध्ये अनेक वर्ष ते मोठ्या पदावर काम करत आहेत. त्याशिवाय जवळजवळ 800 कंपन्यांना त्यांनी कामाच्या निमित्ताने भेटी दिलेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वयाच्या 50व्या वर्षी त्यांनी PhD केलेली आहे. खरं तर उच्च शिक्षण घेऊनच ते परदेशामध्ये गेले, तरीसुद्धा त्या ठिकाणी 50व्या वर्षी यांना PhD करावीशी का वाटली, हा माझा पहिला प्रश्न असणार आहे. आणि सर, तुम्ही ज्यात सप्लाय चेन मॅनेजमेंटमध्ये काम करताय, हा शब्द सध्या आम्ही सारखा ऐकतो की सप्लाय चेन मॅनेजमेंट, तर हे नक्की काय आणि इतर देशांमध्ये आणि आपल्या देशात ह्यात काय काम चालतं आणि कसं काम चालतं? सप्लाय चेन हा सध्या एक परवलीचा शब्द झाला आहे किंवा हा खूप वापरला जातो. आणि सप्लाय चेन म्हणजे मराठीत सांगायचं तर पुरवठा साखळी. अगदी सोप्या शब्दात, कोणीतरी कच्चा माल बनवतं, तो कच्चा माल एखाद्या कंपनीत तो पोचला जातो. असे वेगवेगळे कच्चा माल, कॉम्पोनंट्स हे एकत्र येऊन, वेगवेगळे सुटे भाग एकत्र येऊन शेवटचं जे प्रॉडक्ट असतं, शेवटचा जो विकला जाणारा गोष्ट असते ती बनते आणि मग ती गिऱ्हाईकाकडे जाते. त्यामुळे सप्लायर आणि कस्टमर यांना जोडणारी जी गोष्ट आहे
जी प्रक्रिया आहे ती म्हणजे सप्लाय चेन. बरोबर. हे अत्यंत सोप्या शब्दात सांगितलं, बरोबर. पण दिवसेंदिवस हे इतकं गुंतागुंतीचं बनतंय, त्यामुळे ह्या विषयाला जास्तीत जास्त महत्त्व येत चाललेलं आहे. सध्या तर असं म्हणतात का 2 कंपन्यांमध्ये जे काही वर खाली पण चालतं किंवा त्यांच्यात जो नफा तोटा होत राहतो, त्यांच्यात जी युद्ध होत राहतात, ही मॅनेजमेंट व्यवस्थापनापेक्षाही जास्त सप्लाय चेनमध्ये मुळे ती युद्ध होत आहेत. होतात हो. किंवा ती जी एकमेकांमध्ये जी चढाओढ. स्पर्धा असते, चढाओढ असते, ती त्याच्यामुळे असते. अरे बापरे. म्हणजे अगदी बारीक सारीक कॉम्पोनंट पासून एक सप्लायर असतो, तो दुसरा घेणारा असतो, म्हणजे ती पूर्णच चेन, घेणारा देणारा घेणारा देणारा असं करत शेवटच्या कस्टमर पर्यंत. आणि सध्या काय झालंय, ज्याला आपण जागतिक राजकारण जिओ पॉलिटिकल गोष्ट म्हणतो, आणि ती इतकी गुंतागुंतीची झाली आहे. प्रत्येक देश हे वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यावर बंदी आणतंय किंवा त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे लावतंय. नियम लावतंय, टॅक्स आहेत, टॅरिफ आहेत, आणि त्यामुळे सप्लाय चेन म्हणजे खूपच गुंतागुंतीची झाली आहे. ती एकतर जागतिक पातळीवर बघायला गेलं म्हणजे एक तुमचा साधा फोन घ्या, एक तो फोन आहे, तो त्यातले जे वेगवेगळे सुटे भाग असतात ते 30 देशातनं येतात. बापरे. त्यामुळे त्याचं महत्त्व इतकं वाढलंय, आणि त्यामुळे सगळेजण आता सप्लाय चेन मॅनेजमेंट या विषयाकडे अजून गांभीर्याने बघायला लागले. सर, पण माझ्या असं लक्षात आलं की चीनला बहुतांश भारतीय जे जातात तर एकतर शिकायला तरी जातात, नाही तर दुसरं एखाद्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये नोकरी करायला म्हणून चीनला जातात. पण तुम्ही प्युअर चायनीज कंपनीमध्ये, जी चायनाचीच कंपनी आहे, अशा कंपनीमध्ये बरीच वर्ष काम केलं आणि शांघायसारख्या त्यांच्या महत्त्वाच्या शहरामध्ये, राजधानीच्या शहरामध्ये तुम्ही राहत होतात. तर चीनचा अनुभव आणि तुम्ही प्युअर चीनी कंपनीत काम केल्यामुळे चीनी कंपनीचा अनुभव याविषयी काय सांगाल? माझं असं झालं की मी जेव्हा माझं प्रोडक्शन इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर भारतामध्ये मुंबईत महिंद्रा अँड महिंद्रामध्ये काही वर्ष सप्लाय चेनचं काम केलं. अच्छा. त्याच्यानंतर मग मी अमेरिकन कंपनीसाठी सप्लाय चेनचं ऑफिस चालू करणं भारतात, एमर्सन इलेक्ट्रिक सारखी जी मोठी कंपनी आहे, मल्टीनॅशनल कंपनी, बहुराष्ट्रीय कंपनी, तिच्यात काम केलं. आणि मग त्यांचं ऑफिस केल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की तू आमची चायनामधलं सप्लाय चेनचं ऑफिस बघशील का. आणि तेही त्याचा व्याप खूप मोठा होता, कारण ही कंपनी जी अमेरिकन कंपनी तिची 60 उपकंपन्या आणि त्यापैकी 40 कंपन्यांचं चीनमध्ये तेव्हा ऑफिसेस होती. आणि माझ्या ऑफिसमध्ये 55 लोकांपैकी मी एकटा भारतीय, बाकी सगळे चीनी. आणि त्यांचे साहेब होते ते वेगवेगळ्या 10 देशात बसायचे. त्यामुळे तो खूपच एक गुंतागुंतीचा कारभार होता. आणि काम हेच होतं का तिकडे एक टीम फॉर्म करायची आणि तिकडे जे ऑफिस आहे ते सगळं व्यवस्थित चालू करायचं. त्यामुळे मी शांघायमध्ये गेलो ते त्यासाठी. पण काय झालं, 1.5-2 वर्ष त्या कंपनीत काम केलं, तिथे सगळं ऑफिस सेट झालं, ती टीम फॉर्म झाली. आणि त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की मी इथे राहूनही मला चायनीज बोलता येत नाहीये. कारण असं होतं का माझा जो ड्रायव्हर होता त्या ड्रायव्हरला इंग्लिश येत होतं आणि मी त्याला मराठी शिकवलं. आणि तो इतकं चांगलं मराठी बोलायला लागला. माझी सेक्रेटरी ऐकून त्याच्या कानावर पडून अगदी, म्हणजे मी कोणालाही एअरपोर्टवर त्याला घेऊन यायला पाठवलं, भारतातनं आलेले माझे नातेवाईक असतील किंवा मित्र असतील, तर शांघायमध्ये स्वागत, इथपासून तो सुरुवात करायचा. पण त्यामुळे माझं चायनीज अजिबात झालं नाही. आणि म्हणून मग मी ठरवलं आता की आपण पूर्ण चायनीज कंपनी त्यांच्या प्लांटमध्ये जावं आणि तिकडे राहावं. कारण कॉर्पोरेट ऑफिसमध्ये शक्यतो इंग्रजी वापरलं जातं सगळीचकडे. त्यामुळे जेव्हा प्लांटमध्ये मी गेलो, आता ज्या कंपनीत काम करतोय त्या कंपनीच्या प्लांटमध्ये शांघायमध्ये, तेव्हा परिस्थिती पूर्ण वेगळी होती. तेव्हा फक्त सगळीकडे चायनीजच होतं. त्यामुळे ते थोडं का होईना समजून घ्यायलाच पाहिजे, नाहीतर आपण पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे मग चायनीज शिकायला. पण चायनीज भाषा ही खरं तर म्हणजे कठीण मानली जाते. एकतर ती लिपी पण चित्रांची असल्यामुळे शिकायला पण कठीण आहे तशी आणि समजायलाही कठीण आहे. तर मग एवढी ही कठीण भाषा तुम्ही अशी पटकन कशी काय शिकलात? शिकायला तर वेळ लागला. सगळ्यात मजा अशी व्हायची का आपल्याला वाटतं का आपण चायनीज बोलतोय, पण समोरच्याला कळलं पाहिजे. आणि चायनीज भाषेमध्ये उच्चारांना फार महत्व आहे. आपल्याकडे ऱ्हस्व आणि दीर्घ हे 2च आहेत, पण इकडे एका शब्दाचा उच्चार 4 प्रकारे करता येतो आणि त्या 4चा अर्थ वेगळा असतो. उदाहरणार्थ थांग, थांग, थांग आणि थांग हा एकच, म्हणजे त्याचं स्पेलिंग एकच, पण त्याचा एकाचा अर्थ सूप,
एकाचा अर्थ साखर, एकाचा अर्थ झोपणं, असं वेगवेगळे अर्थ म्हणजे होतात. किती वेगळे विरुद्ध अर्थ आहेत त्यामुळे आणि उच्चार झोपणं कुठे हे आणि फार साखर कुठे? महत्वाचं आहे बापरे. चायनीजमध्ये. अच्छा. पण ते हळूहळू शिकत गेलो आणि तो फक्त अनुभवाचा मुळेच ते शक्य होतं. जेव्हा तुम्ही जास्तीत जास्त त्याचा सराव म्हणजे करता, प्युअर चायनीज कंपनीमध्ये काम करण्याचा हा एक फायदा की चीनी भाषा तुम्हाला शिकता शिकता आली. आली. आता सप्लाय चेन मॅनेजमेंट बद्दल आपण बोललो, ह्याचं आपल्या भारतामध्ये किती या क्षेत्राची वाढ आहे किंवा किती भारतात प्रोग्रेस आहे? देखील सप्लाय चेन क्षेत्र सुधारतंय किंवा भारतही एक जागतिक सप्लाय चेनचा एक भाग आहे. पण आपण जर चायनाच्या सप्लाय चेनची भारताच्या सप्लाय चेन बरोबर तुलना करायचं ठरवलं तर एक पायरी थोडी पाठी गेली पाहिजे का चायनामध्ये जे मॅन्युफॅक्चरिंग आहे, जी उत्पादकता आहे, ती उत्पादकता आणि भारताची, आणि त्यात आत्ता देखील प्रचंड तफावत आहे. पहिली 3-4 गोष्टी आहेत. पहिलं म्हणजे त्यांचं स्केल, त्यांचं आकारमान. आता आपण जेव्हा एखाद्या 10,000, 20,000, 10 लाख इथपर्यंत गोष्टींचा विचार करतो एखाद्या प्रॉडक्टचा, तेव्हा ते 10 कोटीचा विचार करतात. अच्छा. त्यामुळे हा आणि एवढा बल्क फरक प्रोडक्शनला किती स्वस्त त्यामुळे. होतं. आणि त्यामुळे अर्थात ते स्वस्त होतं. तो एक भाग आहे. दुसरं म्हणजे सध्या चायनामध्ये जे दिसतंय ते वेग, स्पीड. प्रत्येक गोष्ट इतक्या प्रचंड वेगाने केली जाते. म्हणजे कुठलाही नवीन जेव्हा एखादं प्रॉडक्ट डेव्हलप केलं जातं तेव्हा त्याचं डिझाईन असतं किंवा ते मॅन्युफॅक्चरिंग करायला लागतं, त्याच्या सगळ्या टेस्ट करायला लागतात. हे आपल्याकडे Fast करतात खूप. फार 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 फास्ट होतं. म्हणजे कल्पनेपलीकडचं काही वेळेस वाटतं. बापरे. आणि तिसरं म्हणजे स्किल. त्यामुळे स्पीड, कौशल्य. स्केल आणि स्किल म्हणजे कौशल्य. म्हणजे तिकडे कसं केलंय त्यांनी सप्लाय चेनचं, एक शहर घेतलं तर त्या शहरात एखादं, म्हणजे आता अगदी साधं उदाहरण का, चायनामधनं आत्ता आपले जे मोजे असतात, सॉक्स, ते कितीतरी कंटेनर्स भारतात येतात. तर ही साधी गोष्ट आहे, सॉक्स का भारतात येतात चायनाहून? कारण एका शहरामध्ये तो सॉक्सच बनवले जातात आणि त्या सॉक्स रिलेटेड जे व्यवसाय लागत असतील, म्हणजे त्याची मशीन लागली, ती मशीन दुरुस्त करायची काही कच्चा माल, व्यवस्था ते सगळं लागली, तिथेच ते नाही. सगळं तिकडेच बनतं. म्हणजे प्लॅन्ड आहे सगळं. इकोसिस्टीम ज्याला म्हणतात, एक जी आजूबाजूला लागणारी जी व्यवस्था लागते, ती सगळी व्यवस्था अशी एकेका, प्रत्येक शहर हे एकेका गोष्टींसाठी असं त्यांनी वसवलं गेलंय. वा. सर, चायनाविषयी तुम्ही माहिती सांगताच आहात आणि सप्लाय चेन मॅनेजमेंट म्हणजे काय याची पण तुम्ही माहिती दिलीत. अजूनही काही जाणून घ्यायचं आहे चायनीज भाषेबद्दल, चायनाचं संस्कृती तुम्ही जाणून घेतलीत आणि गरजे मराठीची सुद्धा सप्लाय चेन मॅनेजमेंट स्कूलमध्ये आता तुम्ही जॉईन झालेला आहात, तर ते काम नेमकं कसं करताय हे जाणून घेऊया, पण एका छोट्याशा ब्रेकनंतर. विश्वाच्या गाभारी गरजे मराठी. गरजे मराठी प्रस्तुत विश्वाच्या गाभारी गरजे मराठी या कार्यक्रमामध्ये ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर सर, सप्लाय चेन मॅनेजमेंट म्हणजे काय ते तुम्ही सांगितलं आणि त्याचं चायनामध्ये काय किती मोठं एक क्षेत्र आहे त्याबद्दलची माहिती दिलीत. तर पण तुम्ही चायनामध्ये पोचलात कसे, असा तर आम्हाला प्रश्न आहे. कारण जनरली आपल्याकडे असं होतं की ग्रॅज्युएशन झालं की PhD किंवा MBA करायला, MS करायला अमेरिकेत जाण्याची जरा जास्त तेव्हा जोर होता, तुम्ही ज्या वेळा गेला होतात तेव्हा. तर तुम्ही चीन किंवा हाँगकाँग या पूर्व आशियाई देशांमध्ये वेगळी जरा संस्कृती असलेल्या तिथे कसे पोचलात, पहिल्यांदा कशी तुम्ही तिथे नोकरीला सुरुवात केलीत? झालं कसं की महिंद्रमध्ये असताना मला जेव्हा मी महिंद्रमध्ये कामाला सुरुवात केली सप्लाय चेन डिपार्टमेंटमध्ये, तेव्हा आमचं काम होतं की नवीन जी जीपचं मॉडेल बनतं आहे त्याच्यासाठी लागणारे जे विविध भाग असतात ते बाहेरून सप्लायरकडून आणायचे. आणि तुम्ही जसं म्हणालात, त्यामुळे भारतभरच्या सगळ्या कंपन्यांना, म्हणजे एक जर तुम्ही जीप घेतली तर कितीतरी प्रकारचे भाग लागतात, त्यामुळे ते सगळे बघायची संधी मिळाली. आणि त्याआधी मला वाटतं तुम्ही इंजिनिअरिंग आणि MBA पण केलं. हो, तेव्हा मी इंजिनिअरिंग, प्रोडक्शन इंजिनिअरिंग केलं, उत्पादन अभियंता झालो मी. आणि त्यामुळे एक लक्षात आलं का, मी नेहमी सांगतो का, जो मी तिथे शिकलो ते मी संपूर्ण आयुष्यभर ते वापरलं की उत्पादकता म्हणजे प्रॉडक्टिव्हिटी, आउटपुट अपॉन इनपुट. साधी गोष्ट आहे आणि ही कुठेही वापरता येते की किती तुम्ही काय घालता, तुम्ही किती वेळ देता, किती पैसे घालता आणि त्यातनं तुम्हाला काय मिळतं. त्यामुळे सारखा डोक्यात हा विचार की प्रॉडक्टिव्हिटी आहे की नाही. तर महिंद्रमध्ये त्यामुळे खूप अनुभव मिळाला, युरोपात जायला मिळालं. आणि महिंद्रमध्येच काम करत असताना महिंद्राने फोर्ड बरोबर जेव्हा टायअप केलं तेव्हा त्यांचे जगभरातली सप्लाय चेनची माणसं भारतात आलेली आणि त्यांच्याबरोबर फोर्डचं ऑफिस सप्लाय चेनचं भारतात फॉर्म करणं हे काम होतं. त्यामुळे एक पूर्ण वेगळा, म्हणजे जागतिक ज्याला म्हणतात तो पूर्ण आवाका असतो त्याचा अंदाज आलेला. आणि तिथे काम करत असताना मग पुन्हा
अमेरिकन कंपनीत भारतातल्या काम मिळालं. ह्या अमेरिकन कंपनीचं नाव भारतात माहीत नव्हतं, इमर्सन इलेक्ट्रिकचं तेव्हा. अच्छा. पण तेव्हा मला त्यांच्या एका डिव्हिजनला सप्लाय चेनचं ऑफिस चालू करायचं. हे सप्लाय चेनचं ऑफिस चालू करताना माझा तेव्हाचा जो साहेब होता तो बसायचा सिंगापूरला. अच्छा. तर मी दर 3 महिन्यांनी सिंगापूरला जायचो, तो यायचा. आणि हळूहळू आशियाई देशांची माहिती व्हायला लागली, आशियाई देशातील इंजिनिअरिंग क्षेत्राची माहिती व्हायला लागली. त्यामुळे झालं काय की एक आपण भारतातून तेव्हा देखील आम्ही चीन, अमेरिकेमध्ये कच्चा माल आणि कॉम्पोनंट जे सुट्टे भाग पाठवायला लागलो. त्यामुळे हा जो एक आत्मविश्वास असतो की आपण भारतातनं चीनमध्ये, अमेरिकेत, युरोपात एखादे सुट्टे भाग पाठवू शकतो. आणि हे मी सांगतोय ते 2000च्या अलीकडे, म्हणजे 1997-98 साली, म्हणजे 25 वर्षापूर्वी. त्यामुळे हे एक खात्री झाली. दुसरी गोष्ट झाली का मी मराठी माध्यमातून शिकले होतो, त्यामुळे आपण, आणि मला मराठीत बोलायची सवय होती, विचार तर आपण मराठीतच करतो जेव्हा मराठीतनं शिकतो, तेव्हा आपलं मराठी शिकणं किंवा आपण मराठीतनं विचार करणं यामुळे कुठेही अडत नाही. हा एक दुसरा आत्मविश्वास आला. मला तेच सांगायचं होतं की आपण असं म्हणतो की इंग्लिश मिडियमला घालूया मग मुलं जगात कुठेही होतील, तर असं नाही. मराठी भाषेत शिकलेली, माध्यमात शिकलेली मुलं सुद्धा आज कुठल्या कुठे पोचलेत. तुम्ही सुद्धा स्वतः 10वीत आणि 12वीत बोर्डात आलेले होतात. त्यामुळे आपल्याकडे बुद्धिमत्ता असेल आणि मेहनत घ्यायची तयारी असेल तर आपण कुठेही काम करू शकतो. आणि मग ते झाल्यानंतर जेव्हा एक डिव्हिजनचं ते ऑफिस सक्सेसफुल झालं तेव्हा त्यांच्या कॉर्पोरेटने सांगितलं तू भारतामध्ये आमच्या सगळ्या डिव्हिजनसाठी ऑफिस कर, कॉर्पोरेट ऑफिस. मग ते कॉर्पोरेट ऑफिस केलं आणि ते झालं 2 वर्षांनी. आणि मग मी पहिला भारतीय होतो का तेव्हा इमर्सनमध्ये, चायनामध्ये 30,000 लोक होते, पण कुठलाही माणूस फुल टाईम म्हणजे पूर्ण वेळ त्यांनी भारतीय माणूस चीनमध्ये ठेवला नव्हता की कुठल्याच विभागात, म्हणजे सप्लाय चेनमध्येच असं नाही. त्यामुळे ती खरंच मोठी जबाबदारी होती तेव्हा. आणि मी म्हटलं मगाशी त्याप्रमाणे तेव्हा शांघायमध्ये गेल्यावर भाषेचा प्रश्न आणि इतर गोष्टी देखील, म्हणजे खाणं पिणं, या जेव्हा भारतीय वस्तूंची उपलब्धता ही 20 वर्षापूर्वी खूप कमी होती. पण तिकडे गेल्यानंतर एक आपण ॲडॉप्टेबिलिटी जेव्हा आपण आहे ते त्याला आपण जे काही आपल्या भोवतीचं वातावरण आहे त्याला ॲडजस्ट करून घेणं, हे जर आपण ठरवलं तर मला असं वाटतं मग हळू शक्य होतं ते. त्याला म्हणजे काही अडचणी येत नाही. पण आज चीन हा संपूर्ण जगातच, म्हणजे आपण भारताशी तुलना नाहीच करायची, संपूर्ण जगातच खूप प्रोडक्शन करणारा आणि खूप पुढे गेलेला, तंत्रज्ञानाच्या बाबतीत सुद्धा प्रचंड पुढे गेलेला देश आहे. तर जेव्हा तुम्ही भारतातून चीनमध्ये गेलात आणि ते पण टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रामध्ये काम करायला, तेव्हा तुम्हाला मनात तुमच्या तुलना होत असेल की अरे आपल्या देशात हे, ह्या देशात हे, किंवा एक कंपॅरिझन करत असाल की तुम्ही नेहमीच म्हणजे ही तुम्हाला ते काय जाणवली तेव्हा 2 देशातला फरक? हे चालत होतं का मी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी नेहमी सगळ्यांना एक माझा अनुभव सांगतो. मी जेव्हा पहिल्या चीनी सप्लायरकडे गेलो तेव्हा त्या सप्लायरच्याकडे त्यांची जी व्हाईस प्रेसिडेंट मार्केटिंग होती ती बाई आली आणि मी बोलत असताना तिने सांगितलं, एक गोष्ट लक्षात ठेवा, आम्ही स्वस्त नाही आहोत, स्वस्त पाहिजे असेल तर दुसरीकडे जा. आणि हा मला धक्का देणारा अनुभव होता, कारण 20 वर्षापूर्वी चीनी म्हणजे स्वस्त किंवा क्वालिटी वाईज, दर्जा वाईज ते खालचे होते. पण म्हणजे एक लक्षात आलं का असं नाहीये, तिकडे देखील चांगले वाईट आहेत जसे भारताप्रमाणे असतात. आणि नंतर जेव्हा चीनमध्ये मी जवळजवळ आता बऱ्याच, म्हणजे भारतात जसं फिरलो तसं सप्लायरसाठी खूप शहरात आता फिरायला गेलो. आणि तेव्हा मग हळूहळू चीनी व्यावसायिक किंवा व्यवसाय एवढा का पुढे गेला, त्याचे काही मूलभूत फरक भारतात आणि चीनमध्ये जाणवले. पहिली गोष्ट म्हणजे कदाचित तो त्यांच्या कार्यसंस्कृतीचा भाग म्हणा असं मी म्हणतो, का जे काम करण्याची पद्धत, दिलेलं काम आहे ते तेवढं काम करायचं. काही वेळेस होतं काय, भारतीय थोडासा जास्त विचार करतात, पण तो काही वेळेस ठीक असतो, पण प्रत्येक क्षेत्रात किंवा प्रत्येक पायरीवर तो तसा लागत नाही. तर मी दिलेलं काम करायचं. मी माझ्या एका कवितेतही म्हटलं होतं का जो रस्त्यावर एक काम असतं का ते जे फुटपाथला जे खांब बीम असतात ते पुसण्याचं, तुम्ही जस्ट ते बघावं का तो जो कामगार असतो तो कसा सफाई करतोय. त्यामुळे एक तर मन लावून काम करणं हे आहेच, दिलेलं काम आहे ते नीट करणं आहे. आणि छोट्या छोट्या गोष्टी आहेत, म्हणजे अगदी साधी आपली रोजच्या वापरातल्या जी काही उपकरणं असतील ना, ती देखील इतकी साध्या सोप्या तंत्रज्ञानाने बनवलेली असतात. त्यामुळे ती आपण खरंच म्हणजे ह्या चीनकडनं शिकलंच पाहिजे असं. नंतर मग पुढे आलं का, आता मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे का स्केल, मग मोठ्या प्रमाणावर.
कारण अजूनही चीन आणि भारताची तुलना करताना मी एक 7-8 वर्षापूर्वी आमचंच एक उत्पादन चीनमध्ये बनवलं आणि भारतात बनवलं, तर किंमत काय होईल, कितीला कॉस्ट पडेल ते बघितलं. अच्छा. ते जवळजवळ सारखं होत होतं, म्हणजे सेम प्राइस. पण तेव्हा चीनी लेबर कॉस्ट जी आहे, कामगारांची जी पगार जे आहेत ते प्रचंड वाढत होते. 6 पट पगार होते भारत आणि चीनमध्ये. अच्छा. तर त्यामुळे वाटलेलं आता ठीक होईल. पण नंतर पुढच्या गेल्या 5 वर्षात चीनने इतकं ऑटोमेशन आणि इतकं डिजिटायझेशन केलं आणि कामगार कमी करून सगळं ऑटोमेशनने आणि डिजिटायझेशनने पुन्हा त्यांची उत्पादकता वाढवली. बापरे. आणि पुन्हा ती जो तफावत आहे ती तयार केली. चीनी माल स्वस्त व्हायला लागला. त्यामुळे ही एक म्हणजे सारखं बदलत राहणं, शिकत राहणं, वेगाने करणं, खूप गोष्टी काळाबरोबर चालणं हे त्यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे. तर सर, तुमच्याकडनं आम्ही चीनमधले अनुभव ऐकतोय आणि तुमच्या क्षेत्राविषयी पण जाणून घेतोय. पण आता तुमचे काही अनुभव पण आम्हाला ऐकायचे आहेत, म्हणजे चांगले आणि वाईट. वाईट म्हणजे कसं की अपयश येणारे किंवा आव्हानात्मक, की तिकडे गेल्यावर कसा काही त्रास झाला आणि मग त्यातून कसे तुम्ही बाहेर आलात आणि गर्जे मराठीशी कसे कनेक्ट झालात तुम्ही. आणि तुम्ही तिथे गेल्यावर नुसतं कामाकडेच नाही तर तिथल्या संस्कृतीचाही अभ्यास केलात, आपल्या आणि त्यांच्या संस्कृतीची एक सांगड घालायचा प्रयत्न केलात, चीनी भाषा शिकून चीनी भाषेतल्या काही कविता, काही लोककथांचे अनुवादही केलेत आणि तुम्हाला मराठी साहित्याचं पण खूप आवड असल्यामुळे तुम्ही त्याच्याकडे पण कशा अँगलनी पाहिलात ते आम्हाला ऐकायचं आहे. पण त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक. विश्वाच्या गाभारी गरजे मराठी. गर्जे मराठी प्रस्तुत विश्वाच्या गाभारी गर्जे मराठी या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर सर, आत्ता आम्ही तुमचे सप्लाय चेन मॅनेजमेंटचे तर अनुभव ऐकलेच, चीन देशाचे पण अनुभव ऐकले. पण सगळीकडेच यश मिळतं असं नाही. आपण काही प्रतिकूल परिस्थितींना पण हाताळायला लागतं किंवा कुठेतरी आव्हानं येतात, कुठेतरी अपयश येतं. तर असा काही अनुभव तुम्हाला सांगता येईल का? एक तर काही बाबतीत म्हणजे कितीही म्हटलं की भाषा शिकण्याचा प्रयत्न केला तरी चीनी भाषा शिकणं सोपं नाही आहे. त्यामुळे भाषेचा अडसर हा एक मोठा प्रॉब्लेम होताच होता. कारण काही वेळेस असं व्हायचं का आपल्याला समजत नाहीये काय होत आहे, म्हणजे पुढचे काय बोलतायत आणि त्यामुळे आपण ते समजून किती आपल्याला कळलंय हे समजायचं नाही. त्यामुळे तो एक मोठा अडसर होता. पण तिथे इंग्लिश बोलतात ना, त्यांना कळतं इंग्लिश. इंग्लिश म्हणजे ऑफिसमध्ये, कार्यालयात हे कळतं, पण प्लांटमध्ये इथे तेवढं ते कळत नाही. ते एक होता. दुसरी गोष्ट होती का मी ज्या पोझिशनवर जेव्हा कामासाठी प्लांटमध्ये गेलेलो त्याच्या आधी 2 जणांना माझ्या जी पोझिशन होती सप्लाय चेन हेडची तिथे त्यांना काढलेलं चीनीज माणसांना आणि भ्रष्टाचारावरून. त्यामुळे ती एक अत्यंत महत्त्वाची जबाबदारी होती. आणि तेव्हा मला पोलीस, लॉजिस्टिक्स डिपार्टमेंट, कस्टम्स, ह्या स्क्रॅप विकणारे या सगळ्यांशी संबंध यायचा. आणि तो एक फार मोठा म्हणजे नेहमी मनात तणाव असायचा. आणि तिसरी गोष्ट होती का अशा गोष्टी चीनमध्ये गेल्यामुळे माझे कुटुंबीय होते ते भारतात होते. त्यामुळे ते एकटं राहणं असायचं. त्यामुळे ते 4 वर्ष पण एकटं राहणं हा एक आणखी एक गोष्ट होती. आणि त्यासाठीच मग तो एकटं राहण्याला पर्याय काय, तर मला मराठी आवडायचंच म्हणून मग मी शांघाय महाराष्ट्र मंडळाचा अध्यक्ष होऊन मराठीसाठी काम चालू करायला सुरुवात केली. तर सर, गर्जे मराठीशी पण त्यामुळे तुमचा कनेक्ट आला. आणि गर्जे मराठीची जी अकॅडमी आहे त्यामध्ये आता सप्लाय चेन मॅनेजमेंट स्कूलमध्ये तुम्ही कार्यरत आहात. तर नेमकं काम काय करताय आणि इथल्या मुलांना आपण काय शिकवलं तर त्यांनासुद्धा ह्या सप्लाय चेन मॅनेजमेंटमध्ये करिअर करता येईल असं वाटतं आपल्याला? गर्जे मराठी जी आनंद गानू सरांनी चालू केली जी संस्था, तिचा उद्देश असा आहे की जे भारताबाहेर राहिले, भारताबाहेरचा वेगवेगळा 20 वर्षांचा अनुभव घेतला, त्यातनं आपण मातृभूमीला आणि इकडच्या लोकांना काहीतरी द्यावं, हा मूळ उद्देश आहे. आणि त्यातनं इनोव्हेशन अकॅडमी ही गेल्या वर्षी जी चालू केली गर्जे मराठीने, त्यामध्ये हेच होतं की जास्तीत जास्त स्ट्रक्चर्ड वेने, जास्तीत जास्त व्यवस्थित सिस्टमॅटिक पद्धतीने हे आपण जे आपल्या शिकलोय, आपलं नॉलेज ज्ञान आहे ते द्यावं. आता त्यात झालं कसं, मी गर्जे मराठीशी 5 वर्ष संबंधित आहे आणि त्यांची स्ट्रॅटेजी ठरवतानापासून सरांबरोबर काम करतोय. आणि सप्लाय चेन मॅनेजमेंट हा माझा विषय असल्यामुळे आणि त्याबद्दल मला शिकवायची आवड असल्यामुळे त्याविषयी, त्यामुळे सरांनी सांगितलेलं का ह्यात सप्लाय चेन मॅनेजमेंटचं काय चालू करता येईल. आणि म्हणून जी आता आम्ही इनोव्हेशन अकॅडमीच्या अंतर्गत सप्लाय चेन मॅनेजमेंट स्कूल जी चालू करतोय, त्याचा उद्देश साधा आहे की पहिली गोष्ट म्हणजे जगभरात सप्लाय चेनमध्ये काय चाललंय हे सांगणं, सप्लाय चेन म्हणजे काय हे समजून देणं,
तिसरी गोष्ट म्हणजे सप्लाय चेनमध्ये तुम्हाला जर शिकायचं असेल तर कोणत्या संस्था आहेत, शैक्षणिक संस्था, ती तुम्हाला कशा प्रकारे शिकवता येईल, म्हणजे तुम्हाला कोणतं शिक्षण घेता कुठला कोर्स करता येईल कोर्स. वगैरे. आणि चौथी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला खरंच तुम्ही त्या व्यवसायात आहात, म्हणजे दोन प्रकार असतात. एक म्हणजे तुमचा व्यवसाय काही असेल पण तुम्हाला त्या सप्लाय चेनचा भाग बनावं लागतं, किंवा तुम्ही लॉजिस्टिक्स मध्येच आहात, किंवा तुम्ही ती माल इकडून तिकडे पाठवण्याच्या प्रक्रियेत आहात, तर तुम्ही प्रत्यक्ष सप्लाय चेनमध्ये आहात, तर त्यांना मदत करणं. त्याचप्रमाणे तुम्ही तुमचा नवीन स्टार्टअप चालू करताय, नवीन तुमची कंपनी चालू करताय, त्याच सप्लाय चेनमध्ये काय तुम्हाला सप्लाय चेनचा भाग काय असेल आणि तुम्हाला काय मदत लागेल तर ती करणं, असा हा सप्लाय चेन मॅनेजमेंट स्कूलचा उद्देश आहे. आणि आम्ही त्याचा अभ्यासक्रम तयार केलाय. अच्छा. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ह्या अभ्यासक्रमामध्ये, हा अभ्यासक्रम तयार करताना जगभरातले म्हणजे अमेरिका आहे, UK आहे, लंडन आहे, दुबई आहे, सिंगापूर, हाँगकाँग इथले 7-8 जण आम्ही एकत्र येऊन, त्यामुळे ह्याला एक सिलेबस तयार केलाय, दर्जा आहे किंवा जागतिक त्याचं जे एक प्रत्येक ठिकाणी त्याच्यात जो गोष्ट लागते का तो मिळेल. त्याचप्रमाणे 3 वेगवेगळ्या पार्टिसिपंट्स डोळ्यासमोर ठेवून हा ग्रुप केलेला आहे. पहिला म्हणजे जे नवीन मुलं आहेत, जी MBA करतायत किंवा नुकतेच इंजिनियर झाले आहेत किंवा ज्यांना सप्लाय चेनचं काहीच माहिती नाहीये, अशांसाठी एक कोर्स. दुसरा कोर्स असेल तो म्हणजे जे सप्लाय चेनमध्ये 20 वर्ष आहे पण एवढं सप्लाय चेन मध्ये घडतंय, त्यांना माहिती पाहिजे नवीन टेक्निक्स काय आहेत, नवीन टूल्स काय आहेत, तो एक. आणि तिसरा म्हणजे की जो सप्लाय चेन मध्ये नाहीयेत पण पूर्वी कसा फायनान्स फॉर नॉन फायनान्स, तसा सप्लाय चेन मॅनेजमेंट फॉर नॉन सप्लाय चेन पीपल, म्हणजे त्यांनाही सप्लाय चेन कळावी, असं 3 वेगवेगळ्या प्रकारचे हे कोर्स असतील. आणि आम्ही थोड्याच पुढच्या महिन्यात हे कोर्सेस चालू करू. हे ऑनलाईन असले तरी इतर कोर्सेसमध्ये हल्ली होतं काय का तो व्हिडिओ दाखवला जातो आणि तुमचे प्रश्न विचारले जातात. इथे आमच्यापैकी कोणी ना कोणी प्रत्यक्ष त्या मुलांशी संवाद साधेल आणि नंतर जर त्यांना खरोखरच डीप इंटरेस्ट पाहिजे असेल तर आम्ही मेंटरिंग पण करू. आणि पर्सनलाइज म्हणजे तुम्हाला जर काही तुम्ही आमच्याकडे याल तर तुम्हाला जर तुमचा काही जर तुमचा व्यवसाय आहे त्याच्यासाठी मदत पाहिजे तर तुम्हाला मेंटरिंग करणं, तुमचं बोट धरून तुम्हाला त्यात पुढे नेणं हे देखील करू. असा हा या सप्लाय चेन स्कूलचा उद्देश आहे. बरोबर. मगाशी मी म्हटलं तसं त्यासाठी तुम्ही चायनीज भाषा पण शिकलात. आता नंतर जो 12-1 वर्ष तुम्ही हाँगकाँगला राहताय, तर हाँगकाँगच्या महाराष्ट्र मंडळाचेही अध्यक्ष तुम्ही झालात, शांघायच्या पण अध्यक्ष होतात महाराष्ट्र मंडळाचा. म्हणजे तुम्हाला इथे जी तुमची मराठी साहित्याची वगैरे आवड होती, कवितांची, तर त्यामुळे तुम्हाला नॉलेज खूप होतं मराठी भाषेचं, मराठी साहित्याचं. आणि मराठी भाषा साहित्य तुमच्या तिथले राहणाऱ्या लहान मुलांना चांगली त्यांच्या कानावर पडत राहावी, कारण ते तिथे राहतात म्हटल्यावर कदाचित मराठीपासून ते दूर जाईल, म्हणून ही महाराष्ट्र मंडळ स्थापन केली. तिथे वेगवेगळे कार्यक्रम बसवता, म्हणजे अगदी पु ल देशपांड्यांपासून मराठी चित्रपटांचा इतिहास एवढं सगळं तुम्हाला माहिती आहे आणि ते तुम्ही प्रत्यक्षात बसवता. इव्हन तुम्ही चायनीज कवितांचा अनुवाद केला आहे, काही लोककथांचा अनुवाद केला, आणि ते करताना तुमच्या लक्षात आलं की अरे आपली संस्कृतीसुद्धा जवळपास मॅच होते, कारण आपण सगळे आशियाई देश आहोत. तर आम्हाला एखादी झलक कवितेची एक उदाहरण सांगतो. म्हणजे संस्कृती किती आपण आशियाई संस्कृतीमध्ये जवळीक आहे वेगवेगळ्या देशात. एक चीनी कविता मी शिकत होतो आणि 1977-78 मध्ये तिचं गाणं झालेलं. म्हणजे आपल्याकडे जेव्हा भावगीतं आणि सुगम संगीत होतं तसं मी ती चीनी कवितेचं इंग्रजीत भाषांतर केलं आणि इंग्रजीतनं मराठीत स्वैर अनुवाद केला. कविता अशी आहे: डोंगरवळणी खेडे हे, खेड्यामधल्या सुरस कथा, जिथे नेहमी उसळत जाती आनंदाच्या उंच लाटा. कधी तुम्ही या खेड्यामध्ये डोकावून बघता, थकून झालं हो दोन करांनी सारे घेता घेता. अनुपम सुंदर चित्र दिसे हे साजरे, बनते त्याचे गाणी सुमधुर गोजिरे. वा. आणि पुढची वेळ अत्यंत महत्वाची आणि दूरदर्शनसाठी तर ती आणखी महत्वाची आहे. या चित्रांमध्ये सामविता तुमचे सारे जीवन, सत्य शिव अन सौंदर्याचे येथे होते मिलन. म्हणजे चायनीज म्हणूनच म्हटलं. आणि चायनीज कवितेत म्हणजे झेन, शॅन आणि मी, म्हणजे ज्याला सत्य शिव आणि सुंदर, अगदी तसंच्या तसंच त्या कवितेत त्यांनी म्हटलेलं आहे. पुढे त्यांनी म्हटलंय: ऐका बोला मारा गप्पा येथे बसुनी, निवांत गाया खेड्याची मंजुळ गाणी. म्हणजे थोडक्यात तिथेही शहरातल्या लोकांना ग्रामीण भागाचं आकर्षण आहे. ही गोष्ट अशा या गाण्याची, ही गोष्ट अशा या गावाची, एक विनंती साऱ्यांना, घेऊन तुमच्या मित्रांना या डोंगरवळणी येण्याची, या डोंगरवळणी येण्याची. क्या बात आहे. म्हणजे आपल्या कवितेशी किती साधर्म्य विषयाशी, घर कौलारू वगैरे आपल्या ज्या कविता खूपच सारखं आहे.
वा वा. तर पण एक आणि म्हणून म्हटलं शांघायबद्दलही बोलायचं झालं तर एक छोटंसं म्हणजे मुंबई आणि शांघायची पण शांघायची तुमची तुलना होत असेल की अरे मी शांघायबद्दल हे शांघाय आहे म्हणून थोडी दीर्घ कविता आहे. मी शांघाय हाँगकाँगबद्दल पण शांघायचे एक थोडंसं एक झलक दाखवतो. कुडकुडणाऱ्या थंडीतलं आणि चिंब चिंब पावसातलं हाडे गोठावून टाकणारी वारे, कुडकुडणाऱ्या थंडीतले आणि चिंबचिंब पावसातले हाडे गोठावून टाकणारी वारे, आखीव रेखीव स्वच्छ रस्त्यांवरच्या ताशीव झाडांवर लटकणारे चमचमते रंगीबिरंगी तारे हे शांघाय आहे. हो. युआन गार्डनच्या पारंपरिक वास्तू आणि वस्तूंपासून शिंतांडीच्या आधुनिक रेस्टॉरंटपर्यंत, नानजिंग लूवरच्या अतिप्रचंड मॉलपासून शियान लूवरच्या रस्त्याच्या बांधकामात तुटलेल्या झोपडीपर्यंत, तिकडेही तो वाद चालू होता, सरकार आणि त्या झोपडीवाल्याचं भांडण. अनधिकृत बांधकाम. प्रचंड वेगाने धावणाऱ्या बुलेट ट्रेन पासून सायकलीवर सर्व बाजूनी लटकणाऱ्या बोजांपर्यंत, तिकडे गरिबी आणि तिथे गरिबी आहे. साम्यवादाच्या स्त्री पुरुष समानतेपासून भांडवलशाहीतल्या भीषण दरीपर्यंत सर्वांना अलगद सामावणारे हे शांघाय आहे. क्या बात आहे. इथले आजी आजोबा एकुलत्या एक नातवंडाला सांभाळत भल्या सकाळी कोपऱ्यावरच्या बागेत गाण्याच्या तालावर व्यायाम करणारे, हो. इथले तरुण तरुणींचे थवे, मुलायम यौवनाने बहरलेले, श्रीमंत मॉलमधल्या खरेदीत गुंतलेले, GDPच्या उत्साहाने फसणारे, नोकरदार तो आणि ती नवऱ्याच्या हातचा स्वयंपाक चुपचाप खात स्वतःचं इंग्रजी सुधारण्याचा प्रयत्न करत एकुलत्या एक गुबगुबीत पोरात भविष्याची स्वप्न पाहणारे. वा वा. आता अर्थात चायनाची पॉलिसी बदलली आहे, तेव्हा होती एकच मूल कंपल्सरी केलं. आणि इथले कामगारांचे कळप रस्त्यावरच्या साध्या सुध्या कामात शिस्तबद्धरित्या हालचाल करत मनापासून गर्क असणारे हे शांघाय आहे. वा, क्या बात आहे. तुम्ही म्हणालात किती साधर्म्य आहे की मुंबईशी तेव्हा सुद्धा. चायनाशी आणि काय आहे हे असं सांगायचं. म्हणजे तुमच्याकडनं हे एक शिकायला मिळालं की ज्या देशात आपण जातो तिथली संस्कृती, तिथली भाषा ही सुद्धा जर आपण शिकण्याचा प्रयत्न केला तर आपण समृद्ध होतो, त्यांच्यामध्ये आपण एकरूप होऊ शकतो आणि अजून संधी पण मिळू शकतात कदाचित नवनवीन. तर आता तुम्ही गर्जे मराठीसाठी हे काम करताय, या सप्लाय चेन मॅनेजमेंट स्कूलमध्ये काम करताय तुम्ही, तर आपल्या इथल्या तरुण मुलांना तुम्ही काय सांगाल की असं बाहेरच्या देशात जाऊन काम करायचं असेल किंवा आपल्या देशातही काम करायचं असेल तर तुमच्याकडे काय गुण असायला हवेत? पहिलं म्हणजे खूप मेहनत करायची तयारी हवी. सगळ्यात पहिलं म्हणजे मेहनत हा एक पहिला गोष्ट आहे. दुसरी गोष्ट आहे की हल्ली काय होतं का आपण कुठल्या गोष्टीत वेळ घालवतो हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. जर मी विचार केला की एक चायनीज माणूस आणि भारतीय माणूस, आपण क्रिकेट, बॉलिवूड आणि राजकारण, म्हणजे हे न टाळता येणारी गोष्ट आहे. मला स्वतःलाही मराठी माणसाला नाटक आणि नाटक मराठी माणसाला, पण ह्या सगळ्यात आपण दिवसाचा किती वेळ घालवतो हा एक महत्त्वाची गोष्ट आहे. आणि तो आणि तुम्ही सारखं शिकता की नाही हा एक आणखी गोष्ट. तुम्ही शिकत राहा, तुम्ही जे शिकलाय ते इतरांना शिकवत राहा. त्यामुळे हे जर तुम्ही करत राहिला तर आपसूक ती एक प्रक्रिया चालू राहते. आणखी काही गोष्टी आहेत, जर तुमच्याकडे खरंच सृजनशीलता असेल, क्रिएटिव्हिटी असेल, तर ती सृजनशीलता आणि नाविन्य म्हणजे एक, मी नेहमी म्हणायचो का एकच गोष्ट आपण करायची सेम आपण जी इतर करतात तशी, तरीही ती मी थोडी वेगळी कशी करेन. आणि कुठल्याही बाबतीत साधा चहा लोकांना द्यायचा असेल तरीही तो वेगळा कसा देता येईल देताना, ही अगदी साधी गोष्ट आहे. त्यामुळे सृजनशीलता हवी, त्याच्यानंतर तुमच्याकडे नवीन काहीतरी नाविन्य तुम्ही करा. हे जर तुम्ही केलं, अगदी म्हणजे ह्या साध्या गोष्टी वाटतात पण ह्या जर तुम्ही एकत्ररित्या जर त्याचा वापर केलात तर तुम्ही तुमच्या करिअरमध्ये यशस्वी व्हायला निश्चितच मला असं वाटतं मदत होईल. वा. तुम्ही चीन आणि हाँगकाँग, म्हणजे आता हाँगकाँगला जास्त वर्ष राहत आहे पण ते अगदी जवळचे देश आहेत आणि साम्य आहे खूप त्यात. तर एका वेगळ्या म्हणजे साम्यवाद आपण म्हणतो तिथे खूप साम्यवाद होता, आता थोडीशी भांडवलशाही पण आपल्याला दिसू शकते आणि प्रचंड काम करणारी लोक आहेत आणि आशियन देश आहेत. तर बरीच जण अमेरिकेला जातात, त्याच्याऐवजी तुम्ही जरा वेगळी वाट घेतलीत पण तिथेही आपली मराठी संस्कृती टिकवण्याचा प्रयत्नही करताय आणि तुमचं हे सगळं ज्ञान गर्जे मराठीच्या माध्यमातून पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या तरुणांनाही देण्याचं काम करताय. तुमची ही सगळी माहिती आणि चीन आणि हाँगकाँगमध्ये काय चाललं आहे हे आम्हाला तुमच्याकडनं त्यामुळे कळलं, तर हे सांगण्यासाठी तुम्ही इथे आलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. नमस्कार. तर मंडळी, पुढच्या आठवड्यात एका वेगळ्याच क्षेत्रातल्या आणि एका वेगळ्याच देशात काम करणाऱ्या मराठी माणसाशी आपण गप्पा गोष्टी करणार आहोत. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.